श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 15. आपण मागे पाहिलं की जो दुसऱ्याला न देता खातो तो चोर म्हटला गेलेला आहे गीतेमध्ये. गीता यज्ञ करायला सांगते. अगदी यज्ञकुंड आणि अन्न तुपाची आहुती देणं हा यज्ञ तर आहेच आहे, पण यज्ञ म्हणजे काय तर त्याग. यज्ञात आपण काय करतो? अन्नाची, भाताची, तुपाची, समिधांची आहुतीच देतो ना, म्हणजे त्याग करतो. अगदी तसंच कर्तव्य कर्मात सुद्धा त्यागच आहे. कर्तव्य कर्म करताना आळसाचा त्याग आहे, आरामाचा त्याग आहे, स्वार्थाचा त्याग आहे. घरातली स्त्री कुटुंबासाठी जेव्हा स्वयंपाक करते तो स्वार्थाचा त्याग झाला. ती उठते सकाळी आणि स्वच्छ होऊन छान स्वयंपाक करते. आळस तिने दूर केला, तो त्यागच झाला. अर्थातच तो यज्ञ आहे. केवळ स्वतःसाठीच न करता इतरांसाठी कर्म करणं अभिप्रेत आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक कथा येते. प्रजापती ब्रह्मदेवानी एकदा काय केलं? सर्व सृष्टी निर्माण केली आणि देवता, मनुष्य आणि असुर या तिघांना निर्माण केलं आणि त्यांना द या अक्षराचा उपदेश केला. म्हणजे काय केलं? द अक्षर कानामध्ये सांगितलं. आता देवतांजवळ सर्व धन संपत्ती विपुल असते, कसलीच कमतरता नसते. वाटेल तेवढा उपभोग त्यांना घेता येतो आणि म्हणून त्यांना या द अक्षराचा अर्थ दमन करा असा वाटला. दमन म्हणजे आपली इंद्रिय सर्व उपभोग घेतात आणि त्या इंद्रियांचं संयमन करणं. इंद्रियांचं संयमन म्हणजे दमन. आता ही इंद्रिय उपभोग घेतात म्हणजे काय होतं? आपले हात अन्न सेवन करतात, अगदी पंचपक्वान्नांचं अन्न सेवन करतात. आपले पाय निरनिराळ्या सौंदर्यस्थळी जातात. आपले डोळे छान छान सुंदर सुंदर गोष्टी, निसर्ग बघतात. आपले कान मधुर गीतं ऐकतात. म्हणजे अशा प्रत्येक इंद्रियांकडून सुखाचा उपभोग मिळत असतो. देवतांना वाटलं ब्रह्मदेवानी द म्हणजे दमन करा असा आपल्याला उपदेश दिलाय. दमन म्हणजे ही इंद्रिय आणि त्यातून जे मिळणारं सुख आहे, सुखाचा उपभोग आहे, तो आता आपल्याला आवरायला हवा. आता मनुष्यांना काय वाटलं पहा. मनुष्यांमध्ये संग्रह वृत्ती अधिक असते. 2 BHK फ्लॅट, मग 3 BHK, मग 4 BHK, 5 BHK, थांबत नाही तेवढ्यावर. मरो हाऊस, पेंट हाऊस, फार्म हाऊस, गोल्ड मिळवतो, प्लॅटिनम, FD असतात, RD असतात, म्युच्युअल फंड्स असतात, स्टॉक असतात. मोठीच लिस्ट आहे, बरंच काही. तो एवढा संग्रह करतो की अनेक पिढ्या त्याच्या बसून खातील. मनुष्याने दचा अर्थ काय घेतला की द म्हणजे दान करा. ब्रह्मदेवाला वाटतंय आपण एवढी संपत्ती कमावली आहे, ती दान करा असं सांगतोय तो आपल्याला. आता राहिले असुर. असुर म्हणजे हिंसा करणारे, दुसऱ्यांना कष्ट देणारे. त्यांना वाटलं ब्रह्मदेव आपल्याला द म्हणजे दया करायला सांगतायत. अशा प्रकारे देवता, मनुष्य आणि असुर तिघांना ब्रह्मदेवानी जो उपदेश केला ना, त्याचं तात्पर्य काय होतं? दुसऱ्यांचं हित करणं. ब्रह्मदेवानी उपदेशाच्या रूपाने दमन करा, दान करा, दया करा सांगून कर्तव्य कर्म करण्याचीच आठवण दिली आहे. आणि जर आपण आपलं कर्तव्य कर्म केलं नाही, दुसऱ्यांच्या उपयोगी पडलं नाही, तर सृष्टीचक्राला छेद देण्यासारखं आहे. म्हणजे काय तर आपण त्या सृष्टीतल्या ऑर्डरला अडथळा आणतोय. सृष्टीचक्रानुसार वर्तन करणं, त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य कर्मच आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.